हॅलो एव्हरीवन. तर मी आज तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे. ती जी आपण असतो ती 1 ते 1.5 वर्षाच्या मुलांसाठी ही रेसिपी करू शकतो. तर मी पहिले काय केलं आहे, तेल घेतलं आहे. तेलात थोडासा लसूण, जिरं, हळद आणि थोडंसं तिखट, कारण श्रीषा तिखट खाते म्हणून मी श्रीषाला तिखट केलं आहे. आणि इथे मी आता टाकलं शेंगाचे शेंगा, बटाटा. मी इथे टाकणार आहे डाळ. मी मसूरची डाळ घेतलेली आहे, ते भिजवून घेतले होते मी, आणि ते मी आता टाकते. गॅस मी त्यासाठी बंद केलं आहे की थोडं जळायला नको. आता मी हे सगळं टाकून झालं का परत गॅस चालू करेल आणि मग थोडंसं त्याला परतून घेईन मी तेलामध्ये परतून झालं का आणि मग परत मी ही डाळ टाकेल. डाळ ही 2 ते 3 पाण्यात धुवून घ्यावी. आधी ना मी शेवगाच्या शेंगा आणि बटाटा टाकून दिला आणि आता मी थोड्या वेळात त्याच्यात मसूरची डाळ, याच्यात तुम्ही 3 डाळ मिक्स केल्या तरी चालतंय. तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूर डाळ. मी काल परवा टाकलेलं, पण म्हणून मग मी आज फक्त मसूरची डाळ टाकते. जे पोरं खात नाही ना ते सुद्धा खायला लागतात हे, म्हणजे पोरांना ना शिसारी बसून जाते. तर अधूनमधून एकच भाजी ही वेगवेगळ्या प्रकारे केली ना तर तेही आवडून खातात. सहसा पोरांना बरेच त्रास होत असतात, त्याच्यामुळे त्यांचं जेवण बंद होऊन जातं, जेवण करत नाही ते. तर जर जे मुलं अजिबात जेवण करत नसतील त्यांच्यासाठी एक बेस्ट उपाय म्हणजे की तुम्ही थोडंसं एक पाणी घ्या, 1 ग्लास. त्यात तुम्ही अजवाईन टाका, थोडीशी शोप टाका आणि ते अर्धा ग्लास होईपर्यंत उकळू द्या. ते उकळलं का त्याला थंड करून एका बाटलीत भरून द्यायचं आणि मग ते मुलांना देत राहायचं. हे मी आता असं छान असं मी आता परतवून घेतलं आहे आणि त्यात मी आता टाकणार आहे पाणी जसं आपल्या गरजेनुसार टाकायचं. त्याच्या शिट्ट्या होतील तर पाणी तर कमी होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं तुमचं बाळाला जर पातळ लागत असेल जास्त तर पाणी जास्त घ्या. नंतरही आपण त्याला आटवू शकतो, पाणी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. गरम टाकलं तर अधिक उत्तम, नाही टाकलं तरी चालतंय. गरम पाणी जरी टाकलं चांगलं. मला तरी वाटतं की पालेभाजी असली ना तर गरम पाणी टाकायची किंवा डाळीमध्ये टाकायचं, असं काही हे नाही राहत. मी आता शेवगाच्या शेंगाच होते म्हणून मी टाकून दिलं थंड पाणी. मी पण सहसा गरम पाणीच टाकते भाज्यांमध्ये, त्या अजून जास्त चविष्ट लागतात भाज्या. आता मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आणि कुकर लावून घेणार. आपण तुम्हाला मी थोड्या वेळात रेसिपी कशी झाली ते दाखवेल. ही आपण 1 वर्षापासून ते पुढच्या पोरांना सगळ्यांना देऊ शकतो, किंवा आपल्याला जर कधी 1 वर्षाखालील पोरांना द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण थोडं मिठाचं प्रमाण कमी किंवा तिखट नका टाकू, फक्त हळद टाका. मीठ एक तर सेंदो मीठ घ्या किंवा काळं मीठ घ्या. त्या व्यतिरिक्त दुसरं आपलं साधं टाटा नमक नका वापरू सहसा पोरांना. त्याने पोरांना थोडा त्रास होतो, त्यांचं पोट साफ नाही होत किंवा कडक होते, त्यांना मोशन जी असते ती कडक प्रमाणात होते. तर त्याच्यामुळे तुम्ही नॉर्मल काळं मीठच टाका. आता याची उकळी झाली का मी कुकर लावून घेणार मीठ टाकून आणि मग आपण भेटूयात.